ओके. गुड इव्हनिंग अन्वेषा. गुड इव्हनिंग मॅम. हा. तुला तुझं इंट्रोडक्शन सांगायचंय. Hello everyone, my name is Anvisha Somankar. I study in Podar International School, 6th grade, behind Hotel Nandini, Beed Bypass, Chhatrapati Sambhaji. संभाजीनगर. ओके. ओके. आता सध्या तुझी अबॅकसची कोणती लेवल सुरू आहे? सेकंड लेवल. जोरात बोल थोडी. Level 2. ओके. ओके, ग्रेट. हा, बरं मग मला सांग, तू आता अबॅकसच्या सेकंड लेवल मध्ये काय काय शिकली आहे? Cousin friends आणि tables आणि mental abacus. ओके. कझिन फ्रेंड मध्ये काय शिकली तू? मी ऍडिशन सबट्रॅक्शन शिकली आहे, म्हणजे 6, 7 आणि 8 आणि 9 चे. ओके. ओके. आणि टेबल तुझे कितीपर्यंत झाले? माझे 12. 12. आणि तू अबॅकस थ्रू कितीपर्यंत टेबल बनवू शकते स्वतःहून, विदाऊट लर्न न करता? 20. 20 पर्यंत. ओके. आणि 20 अबोव ट्राय केले तू? 21चा अर्ध ट्रायल केलंय मी. ते जमत आहे? हो, जमत होतं. ओके. बरं, तुला काय वाटत आहे, कसं वाटलंय अबॅकस? छान वाटलं, म्हणजे मेंटल फोकस होते आणि खूप छान वाटते असं मॅथ्स मध्ये, आणि इझी जाते मॅथ्स. इथे जात आहे? तुला इंटरेस्ट येत आहे अबॅकस आणि मॅथ्स मध्ये? येस. ओके. ओके सर. सर, तुम्हाला आतापर्यंत अबॅकस मध्ये आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला शेअर करायचा आहे? मला वाटतं की अबॅकसच्या क्लासमुळे मॅथ बद्दल जी विद्यार्थ्यांमध्ये भीती होती, पर्टिक्युलरली अन्वेषामध्ये, ती थोडी कमी झालेली आहे. तिला आधी मॅथ्स मध्ये कमी मार्क्स मिळायचे, पण अबॅकस क्लास पासून तिचं मॅथ मध्ये मार्क्स पण इम्प्रूव्ह झालेले आहे. आणि रिगार्डिंग टेबल्स तिला म्हणजे रिमेंबर होत नव्हते, पण आता ते जस्ट सांगते की टेबल्स तिला लर्न करता येतात, म्हणजे स्वतःहून शिकता येतात. ओके. ओके. मग आता खूप साऱ्या पॅरेंट्सची म्हणजे असं एक मिसकन्सेप्शन आहे की नाही, आम्हाला ऑनलाईन नको आहे, ऑफलाईनच पाहिजे. त्यावर तुमचं काय मत आहे? थोडे लिमिटेशन्स तर असतातच. ऑनलाईन आणि ऑफलाईन जर कम्पेअर केलं तर थोडे प्रत्येक गोष्टीचे मेरिट्स आणि डिमेरिट्स जसे असतात, ऑब्व्हियसली असतात. तसे गोष्टीचे पण मेरिट्स डिमेरिट्स आहेत. हो. जसं ऑनलाईन मध्ये ऑल इंडिया मी कुठेही राहून क्लास जॉईन करू शकतो, पण ऑफलाईन साठी मला पर्टिक्युलर इथे कोण टीचर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा, मग फिजिकली तिथे जा, थोडा वेळ तिथे वाया जाईल. ऑनलाईनचे ऍडव्हान्टेज आहे की मी घरी राहून क्लास जॉईन करू शकतात मुलं, आणि त्यांचा वेळ वाचू शकतो, तेवढ्या वेळ ते अभ्यासात देऊ शकतात. हा ऑनलाईनचा फायदा आहे. ओके. आणि अजून आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या नजरेसमोर तुमची मुलगी शिकत आहे, मॅडम कशा टीच करत आहे हे तुम्हाला कळत आहे? येस, ऑफकोर्स. ओके. ओके. आणखी आणखी तुम्ही सांगू शकता, तुम्हाला म्हणजे तुमचे जे एक्सपिरियन्स आहे तुम्ही शेअर करू शकता आणखी? हो, मला आणखी एक म्हणायचं होतं की समोरच्या लेवल ज्या आहे त्या लेवलसाठी कधी कधी यांचं असं म्हणणं होतं की करू की नको, पण तो इंटरेस्ट यांना कंटिन्यू राहिला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही तिला सांगायला पाहिजे, किंवा त्यांना अशा प्रकारे शिकवायला पाहिजे की इंटरेस्ट आणखी वाढला पाहिजे. टाइम मॅनेजमेंटचं पण त्यांना शिकवायला पाहिजे. की कधी कधी अन्वेषाचं म्हणणं असतं की समोरच्या लेवल्स मी करू की नको करू पप्पा, मला कन्फ्युजन आहे. तर ते तुम्ही म्हणजे अन्वेषाचं कन्फ्युजन दूर करून समोरच्या लेवल चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके. किंवा मग हा, मला एक इथे विचारायचं आहे अन्वेषाला. अन्वेषा, तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यावर ते डिपेंड करते. तुझा रिस्पॉन्स कसा आहे, तुला कसं वाटत आहे, तुझ्यामध्ये ते पॉझिटिव्हिटी येत आहे का, त्यावरती डिपेंड करते तुझ्या नेक्स्ट लेवल. तुझा इंटरेस्ट, तुझा किती इंटरेस्ट येत आहे अभ्यास मध्ये आतापर्यंत, तुझा एक्सपिरियन्स काय आहे त्यावरती डिपेंड करते तुझ्या लेवल. कारण जो जो मुलगा शेवटपर्यंत पूर्ण लेवल कम्प्लीट करतील त्याची अॅक्युरेसी, त्याची स्पीड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, फोटोग्राफिक मेमोरी यात इन्क्रीज होणारच आहे. कारण हे जस्ट आपलं फर्स्ट अँड सेकंड लेवल म्हणजे जस्ट बेसिक आहे. ठीक आहे. आता जसं तू मेंटल मॅथ्स करून राहिली, त्यामध्ये तुला काय म्हणजे तू एन्जॉय करत आहे का ती गोष्ट, त्यावर डिपेंड करते तुझ्या नेक्स्ट लेवल. मला म्हणजे
खूप छान वाटते, पण कधी कधी जास्त होमवर्क असलं ना तर मग हम्म. स्कूलचं पण होमवर्क राहून जाते, नाही तर अबॅकसचं पण राहून जाते कधी. ओके 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 ठीक आहे. आपण ट्राय करू की होमवर्क कमी घ्यायचं आणि प्रॅक्टिस म्हणजे जितकं पॉसिबल होईल तितकं आपल्याला जेवढं झेपते तेवढं होमवर्क आपण करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे टाइम मॅनेज झाला पाहिजे मुलांचा दोन्ही हो. गोष्टी म्हणजे स्कूलचं वर्क पण होमवर्क आणि इथलं पण. ओके ओके आपण करू त्यावरती विचार. कारण हो हे बरोबर पॉइंट आहे. कारण आता कसं जे आहे खूप जास्त कोलॅप्स होत आहे सगळं. ट्युशन, स्कूल आणि वरून आता अबॅकस पण. येस. ओके. आणखी आणखी काही तुला सांगायचं आहे? नाही. बाकी तर ठीक आहे, बाकी ओके. बाकी टीचिंग मध्ये काही इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे? आता हीच सांगू शकेल. टीचिंग कशी वाटते का? छान वाटते, नाही म्हणजे मी सगळं मलाही कळलं. म्हणेल की तुम्ही पण बसा 1-2 क्लासेस म्हणजे जितकं पॉसिबल होईल तितकं तुम्ही पण अटेंड करत जा. कारण आहे बाकीचे पॅरेंट्स पण बसतात अटेंड करतात क्लासेस. कारण त्या ज्या मॅडमनी सांगितलंय ना त्या इतके माझ्यासाठी टोटली अननोन होत्या. भंडाऱ्याच्या मॅडम आहेत त्या. त्यांच्या अच्छा मेडिकल स्टोअरमध्ये त्या मुलींना त्या स्वतः घेऊन बसतात माझ्यासमोर. म्हणून ते अच्छा प्रत्येक सेशन त्या म्हणजे सोबत असतातच तिच्या मुलीसोबत. त्यामुळे त्या एवढ्या फ्रँकली म्हणजे त्यांनी त्यांचे स्वतःचे ओपिनियन मांडले. जो मी शेअर पण केला होता व्हिडिओ. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून तुम्ही पण माझी बसा. थोडी म्हणजे लिमिटेशन येते की तू लहान असल्यामुळे शिवांश तो थोडा डिस्टर्ब करतो. हा 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 त्याच्यामुळे थोडं लिमिटेशन येते, नाही तर बसायला काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके तो पण थोडा ट्राय करा. समजदार झाला हा हा कंटिन्यू करील. हा ठीक ओके. आहे. आणि मला तरी वाटते की पूर्ण लेवल कंटिन्यू करायलाच पाहिजे. कारण त्या बरं. पूर्ण जर तुम्हाला तुमच्या ब्रेनचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायचं आहे, तुम्ही जर रेडी आहात त्या सगळ्या बेनिफिटसाठी, त्याचा तुम्हाला फायदा होईल म्हणजे होईलच शेवटपर्यंत. आणि कोणत्याच गोष्टीचा रिझल्ट तुम्हालाही माहिती आहे थोडंसं याच्यामध्ये नाही मिळत. कोणतेही क्लासेस म्हणा कोणतेही कोर्स तुम्ही जॉईन केला त्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. कंटिन्यू तुमची जे कन्सिस्टन्सी आहे ते येस. ते जर राहिली प्रॉपर तरच तुम्हाला ऍक्युरसी मिळेल. ठीक आहे ठीक आहे. करेल ही करेल. ठीक.